तिथे मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे। जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत आणि साखळी उपोषण त्यांनी स्थगित करा असे आदेश दिलेले आहेत। जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे। मात्र जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागेल। दरम्यान आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच करण्याचा प्लॅन ठरवलाय। मुंबईत धडक दिल्यावर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्यानं निर्णय घेईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तसंच लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातले सगळेच साखळी उपोषणं आमरण उपोषणं स्थगित करावीत, कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला 20 जानेवारीला निघण्याची। त्यामुळं हा एक मुद्दा झाला। आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे। आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली। रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे। आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडेल। आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे। त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे? त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा। आपल्याला मुंबईकडे जायचं आहे। मिळेल त्या वाहनानं ते वाहनं घेऊन यायच्यात। आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात। काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे। जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं। आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण, जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।